हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी इथे माझ्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याच दिवसांनी व्लॉग चॅनलवर येतो आहे. म्हणजे बराच गॅप होऊन गेला. बऱ्याचदा ठरवते की एवढा गॅप आता चॅनलवर नाही होऊ देणार, पण तरीही असतं ना की खूप धावपळ होते, खूप जास्त परेशानी होते आणि त्यामुळे मग व्लॉग रेकॉर्ड तर केलेला असतो, पण त्याला एडिटिंग करायला वेळ भेटत नाही. तरीही मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते, कारण मला तुमच्यासोबत कनेक्ट राहायला खूप आवडतं आणि त्यामुळे मग मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतच असते. पण मला मोठा व्हिडिओ अपलोड करायला, एडिटिंग करायला वेळच भेटत नाही आणि त्याचा टायमिंग मी चुकीचा ठरवून दिलेला आहे की संध्याकाळी अपलोड करत जाईल. आधी मी सकाळी अपलोड करायची, तर शाळेमुळे त्याच्यामुळे मला धावपळ व्हायची आणि संध्याकाळी अपलोड करायचं म्हटलं तर पुन्हा संध्याकाळची कामं असतात, तर ती सोडून मला व्लॉग एडिटिंग करायला बसावं लागतं. म्हणून मग मी आता थोडंसं त्याचा टाईम वेगळा करणार आहे आणि दुपारी वगैरे मी असं त्याला अपलोड करत जाईल. तर थोडंसं टाईम चेंज करण्याचा मी विचार करते. तर इथे बघा, बेसन पिठाची एक रेसिपी आहे. आपला जो उत्तप्पा असतो किंवा डोसा असतो त्याप्रमाणेच हे बेसन पिठाचं असतं. ही रेसिपी असते, ही मी बऱ्याचदा चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ते मी आता कृष्णाला बनवून दिलं होतं संध्याकाळी, कारण त्याला खूप भूक लागलेली होती आणि आज जेवणामध्ये मला मंचुरियन पण बनवायचं होतं, खिचडी, कढी आणि गाजर जास्तीचे होते, त्यामुळे मी गाजराचा हलवाही बनवून ठेवणार होती. तर एवढं सर्व बनवत मला वेळ लागला असता आणि तोपर्यंत कृष्णा अजिबात थांबला नसता. म्हणून मला त्याला थोडंसं जेवण देऊन द्यावं लागलं, जेणेकरून तो व्यवस्थित एका जागेवर शांत बसेल आणि मला माझं काम करू देईल. तर मी सोबतच इथे माझे TV सिरियलही बघत होती. कोणते कोणते सीन तर मी असे फक्त ऐकून घेत होती की अच्छा हे चाललंय, बघायलाही जात नव्हती, कारण थोडंसं तिथे बसून घेतलं तर इकडे टाईम वाढत होता माझा. आणि लिटरली मी त्या दिवशी 3 ते 3.5 तास मी किचनमध्येच होती, कारण हे पूर्ण कटिंग वगैरे करणं आणि गाजरची मेहनत इतकी असते ना. हलवा बनवायचं घेतलं म्हणजे एवढी मेहनत असते त्याला आणि मंचुरियनलाही तेवढीच मेहनत आहे. त्यामुळे मला ते दोघं गोष्टी अजिबात आवडत नाही. एकतर कटिंगला कोणीतरी हेल्पिंगला पाहिजे, पण नाही, आपल्यालाच करावं लागतं सगळं. आणि मग सर्व इथे बघा, मी गाजरचा हलवाही लावून दिला साईडला लगेचच आणि आता इथे मी मंचुरियनची तयारी करते. म्हणजे सकाळपासून माझी ही नॉनस्टॉप ड्युटी चालते, न थांबता न थकता एकटी सर्व काम संपवते. आणि आता तर मनीषची अजिबात हेल्प नाही आहे, कारण मनीष सकाळी 8ला गेले तर रात्री त्यांचा टायमिंगच नाही आहे यायचा. 12, 12:30 असा त्यांचा टायमिंग झाला आहे, कारण साईडवर खूप जास्त लोड वाढला आहे आणि म्हणून मला एकटीला सर्व घर सांभाळावं लागते, बाहेरचंही मलाच बघावं लागतं, सर्व मलाच करावं लागतं आणि त्यामुळे मग माझी खूप जास्त धावपळ होते. आणि इथे बघा, आता मंचुरियनची तयारीही मी करून ठेवली पटापट आणि माझ्या कृष्णाला हे खूप आवडतात मंचुरियन. तर इथे मी बघा तुम्हाला सर्व रेसिपी तयार केलेली दाखवली, पण जसं मी रेसिपी बनवलेली आहे ती तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये भेटेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकतात. ही रेसिपी 2 दिवस आधीच अपलोड झालेली आहे चॅनलवर, तर आय होप की तुम्ही चेक केलीच असेल. इथे मंचुरियन तळून घेतले, त्यांना साईडला ठेवले, कारण ग्रेव्ही बनवायची बाकी होती आणि तोपर्यंत गाजरचा हलवा जो आहे तो मॅश करून घेतला आणि त्यालाही लगेच मी साईडला कढईमध्ये बनवायला टाकून देईल, कारण त्यालाही थोडासा वेळ लागतो व्हायला. आणि मग बघा, इथे मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि गाजरचा हलवा त्यामध्ये ॲड केला आहे, त्यानंतर साखर, आपले ड्रायफ्रूट्स वगैरे हे सर्व. आणि हे बघा, अशी होती आजची थाळी. मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे. नंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी गार्डनलाही गेलो. तिथे थोडंसं बरं वाटतं, थंडी हवा लागते आणि खूप खूप मस्त वाटतं. मुलं खेळतात, त्यांचा आवाज, कृष्णा खेळतो, त्याला बघूनही खूप छान वाटतं आणि मी तिथे जाऊन थोडं रिलॅक्स होते. हा होता नेक्स्ट डे. स्कूलमध्ये होतं रिपब्लिक डे सेलिब्रेशन आणि मी कृष्णाला सोडायला गेली होती, तर मी म्हटलं चला ही एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. नंतर कृष्णा घरी आल्यावर त्याचं जेवण वगैरे झालं आणि मी लगेचच त्याचा होमवर्क डन करून घेतला, कारण शनिवार रविवार माझं पूर्ण बिझी रुटीन राहणार आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, सो त्याचा होमवर्क जो आहे तो पेंडिंग राहून जाईल, म्हणून मी तो आधीच कंप्लीट करून घेतला. आणि मी जेव्हा जळगावला गेली होती त्या ब्लॉगमध्ये मी म्हटलेलं होतं की मला जळगावला जाऊन एक सुंदर गिफ्ट भेटलं आहे, तर मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण 2 व्हिडिओ अपलोड केले, पण मला ते आठवणच नाही राहिली शेअर करण्याची. सो ह्या व्हिडिओमध्ये मी हे शेअर करते. तर श्री गजानन विजय ग्रंथ मला भेटलेला आहे आणि गजानन माऊलींचं दर गुरुवारी मी पारायण करते, त्यामुळे हा ग्रंथ मला भेटलेला आहे आणि मी इतकी खुश होती, इतकी खुश. आणि हा जो ग्रंथ आहे ना नवीन, तो खूप सुंदर आहे. कृष्णाला झोपवलंय, आता जस्ट झोपलाय. मी आता बाहेर जाऊन तुमच्याशी बोलते.
मलाही खूप झोप येत होती. ओके, सो फायनली घरात आली आहे मी, कारण मुलं खूप बडबड करत होते बाहेर, तर तुम्हाला माझा आवाज क्लिअर समजला नसता. उद्या सोसायटीचं हळदी कुंकू आहे, त्याची सर्व तयारी चालली आहे. उद्या आहे संडे, मनीषही घरी राहतील. आमचे थोडेसे बाहेरचे कामही आहेत, तेही करायचे आहेत. तर मी म्हटलं आज घरातली जी एक्स्ट्राची कामं आहेत ती सर्व आजच करून घेऊयात आणि उद्या मग मला थोडासा टाईम भेटेल स्वतःसाठी. आज मी वॅक्सही करून घेतलं आहे आणि घरीच केलं, कुठेच नाही गेली. फक्त मला आयब्रोज करायला पार्लरमध्ये जावं लागेल, तर संध्याकाळी जाईल मी ते. आणि जी काही हळदी कुंकूची तयारी करायची आहे, तर जे आर्ट्स क्राफ्ट मला येतं थोडंसं, त्यातून मी थोडंफार करेल डेकोरेशनसाठी काहीतरी, आणि तेच मलाही कामात येईल. माझं हळदी कुंकू बाकी आहे अजून, त्यासाठी वाण आणून ठेवले आहेत, पण हळदी कुंकू करायला वेळ नाही आहे, सो ते करण्याचं आता चाललं आहे. तर आधी सोसायटीचं हळदी कुंकू झालं की मग माझं हळदी कुंकूचं मी बघेल की काय करायचं आहे. आता कृष्णा झोपला आहे, तोपर्यंत माझा विचार चालला आहे एकतर कलरिंगचे काम करून घेऊया, नाहीतर बेड तरी आवरून घेऊया. बेडरूमचा बेड जो आहे तो कपड्यांनी फुल भरून जातो, एवढे कपडे पसारा असतो तिथे नुसता. सो बघूया. आणि हो, हा मागे जो दिसतंय स्टँड ते नवीन मागवलं आहे, रिंग लाईट. तर खूप छान आहे, खूप छान. मला खूप कामात येते रेसिपीजसाठी. आणि असंही लांबचं थोडंसं शूट करायला माझ्याकडे छोटंसं स्टँड होतं, तर ते होत नव्हतं. सो आता हे परफेक्ट आहे. तर चला पटापटावर ते वेळ न वाया न घालव. तर हळदी कुंकूचं जेही मला बनवायचं होतं डेकोरेशन, त्याचं सर्व सामान माझा ह्या बॉक्समध्ये आहे. जेही मी आर्ट करते, क्राफ्ट करते, काहीही असो, हा बॉक्स फुल भरलेला आहे. त्यामध्ये सर्व ठेवलेलं आहे मी माझं. आणि मला जेही हवं आहे ना ते तिथं भेटूनच जातं. तर मी तिथून ही छान मटकी काढलेली आहेत बाहेर, आणि आता त्यांना मी मस्त कलर करून घेईल. आधी मी विचार केला होता की सर्व मटक्यांना एकसारखा कलर देते, पण नंतर म्हटलं हळदी कुंकू आहे म्हणून त्याला लाल आणि पिवळा कलर देऊया. मग मी 2 मटक्यांना लाल कलर आणि 2 मटक्यांना पिवळा कलर अशा प्रकारे त्याला कलरिंग करून घेतलं. आणि इतकं पटापट काम चाललं होतं माझं, कारण कृष्णा उठण्याच्या पहिले मला ते करायचं होतं. नाहीतर तो उठला ना की तो म्हणतो मला करायचं आहे, मला करू दे, आणि हट्ट करतो एकसारखा. खूप जास्त आता चिडायला लागला आहे, त्यामुळे मला ते पटापट करायचं होतं, नाहीतर तो मला कुठलंच काम व्यवस्थित करू देत नाही. आणि बरेचसे प्लॅनिंग होते डेकोरेशनचे, पण आता हल्ली तर एवढंच झालं आहे. बघूया पुढचं प्लॅनिंग काय होतं. आणि मग मी म्हटलं चला व्लॉग बनवतेच आहे, तर तुमच्यासोबत शेअरही करूया. मटकी मस्त इथं कलर करून घेतली, आणि ही डिश मी माझ्या फ्रेंडकडून आणली. दोघं डिश सेम होत्या त्यांच्याकडून आणलं, आणि अशा प्रकारे चिकटपट्टी लावून जे तिळगुळ असतं ते त्यावर अशा प्रकारे चिटकवून देईल. म्हणजे त्याला चिटकवण्याचीही गरज नसते, जस्ट असं सोडलं की ते आपोआप त्याला चिपकून जातं. आणि कृष्णाने पण माझी इथं हेल्प केली. मी सांगितलं ना की कुठलंही काम आम्हाला करणं गरजेचं असतं, जे काम मम्मा करते ते करायचंच असतं. मग इथे मी त्याला स्कूलचा होमवर्क करायला बसवलं परत, की तू तुझा होमवर्क डन कर. म्हणजे तो एका जागेवर बसलेला असला की मला पण माझी कामं डन करता येतात. आणि मग ह्या बॅग्स मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेल्या होत्या, आणि त्यामध्ये मी आता पूर्ण कपबोर्डमधले कपडे जे आहेत ते सेट करून ठेवत होती. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.